पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते आणि इथं पहिल्याच चेंडूवर निर्धाव असा चेंडू. योगेशच्या षटकातला दुसरा चेंडू. सामना करतील ते आशुतोष. आशुतोष यांनी हलक्या हाताने चेंडू, पण इथे मात्र एकच धाव त्यांना समाधान मानावं लागेल. स्ट्राईकला आलेला आहे ते हर्षल. हर्षल यांच्या षटकातला तिसरा चेंडू. परत एकदा सामना करतील ते हर्षल. बॅटीला येत लागलेला असं क्षेत्ररक्षण मिडानचा. इथे मात्र कोणतीच धाव नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बरे एक धाव बिनबाद. परत योगेशचा चेंडू. सामना करतील ते हर्षल. हर्षलांनी लॉंगॉनवर मारलेला चेंडू सीधा जाते सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6. 6 धावसंख्येने धावसंख्येत वर. 4 चेंडू 7 धावा बिनबाद. पहिल्या षटकातला 5वा चेंडू. परत एकदा सामना करतील ते हर्षल. हर्षल यांनी लॉंग स्क्वेअरला तोडलेला चेंडू. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र 2 धाव घेतले. 2 धाव. 2 धावसंख्येत भर. धाव संघाची धावसंख्या आहे ती 9. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. योगेशचा सामना करतील ते परत एकदा हर्षल. हर्षलच्या बॅटीतून आलेला चेंडू जातोय सीधा सीमारेषेत पार. चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर. पहिल्या षटकाच्या इथं समाप्तीनंतर धावसंख्येत भर झालेले ते 4 13 बिनबाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे तो 13 बिनबाद. दळवी अकॅडमी. स्पार्टन 18-18 या संघाकडून गोली मार्फत होत आहे ते संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते आहेत ते डीजे. आणि सामना करतील ते दळवी अकॅडमीचे. स्ट्राईकला आहेत ते आशुतोष. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. डीजे गोलन मार्फत सामना करतील ते आशुतोष. इथे मात्र निर्धाव चेंडू. वाईट पंच आम्हाला वाईट पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. धावसंख्येत 1 निभर 14 या आकड्यावर.
परत एकदा आशुतोषच्या बॅटमधून आलेला इथं मात्र क्षेत्ररक्षण बनला फक्त प्रेक्षक आणि बॉल गेलाय सीमारेषेत पार. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्येत भर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि धावसंख्येत भर झाली ती 6 ने 20. परत एकदा स्पार्टन 18 यांच्या संघाकडून गोली मारपत येतात ते डीजे आणि स्ट्राईकला आहेत ते दलवी अकॅडमीचे आशुतोष यांनी इथे मात्र चेंडू जाते डीच्या स्वरूपात. 1 ने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आकड्यावर. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. बिनबाद 21. तिसरा चेंडू सामना करते परत एकदा आशुतोष. इथे मात्र कुठलीही धाव या चेंडूवर घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आशुतोष यांनी. निर्धाव चेंडू. आशुतोष यांनी मात्र चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट असं जजमेंट. इथं पहिला आदरा बसतोय तो दलवी अकॅडमी याला आशुतोषच्या स्वरूपात आणि इथं स्पार्टन 18ला पहिला भेटतोय ब्रेक थ्रू. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मात्र इथं मात्र आशुतोष मात्र दलवे अकॅडमीची आशुतोषची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते दलवे अकॅडमीकडून ओमकार. आशुतोषची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते ओमकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातले. अविनाश भाऊ इंगळे यांचं सुस्वागतम. आणि 5वा चेंडू ओमकारांच्या बॅटमधून टोलवलेला चेंडू. इथे मात्र चेंडू जाते पंच डीच्या स्वरूपात. 5वा चेंडू मात्र 1 धावने भर होते ते धावसंख्येत 22 चेंडू 22 रना 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू डीजे यांचा. परत एकदा सामना करतील ते ओमकार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. दुसऱ्या षटकातला चेंडू टोलावून दिलाय तो चेंडू. मात्र इथं मात्र क्षेत्ररक्षण कुठलीही चूक न करता सुंदर असा झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाने. ओमकार इथं मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. दलवी अकॅडमीला अजून एक धक्का बसलेला आहे तो 22 या आकड्यावर. 2 गडी बाद 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकून 2 विकेट घेतलेले आहेत. दलवी अकॅडमी करून येत आहेत ते बॅटिंग साईडला विकास. स्मार्टिस 18 करून संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते बॉलिंग मार्फत वर सागर. आणि स्ट्राईकला आहेत ते 22. 2 गडी बाद. तिसरा षटका 13 षटक चालू आहे.
आणि स्ट्राईकला आहेत ते हर्षल. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतात ते सागर. सामना करतील ते दलवे अकॅडमीचे हर्षल. पंच इथं जरा काहीतरी इथं आता अडथ्याला आलेलं दिसतंय. काय नाही. चला तिसरा चेंडू षटकातला पहिला चेंडू. सामना करते ते हर्षल. हर्षलच्या बॅटीतून आलेला लॉंग ऑनला मात्र इथे एकच धावेवर त्यांना समाधानी घ्यावे लागेल. एक धावसंख्येत बर 23. 2 गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी करतात इथं. मात्र रनअपच्या चानच असताना कुठेतरी अंबल झाले थोडेसे गोलंदाज सागर. एक धावसंख्येत वर 24. 2 गडी बाद. हर्षलच्या बॅटीतून आले तिसऱ्या षटकाच्या 3 चेंडूनंतर समाप्त झालेला स्कोर आहे तो 25. 2 गडी बाद. स्ट्राईकला आहेत ते विकास. इथे मात्र कुठेतरी थोडी डायरेक्ट हिट लागला असता तर कुठेतरी फलंदाज बाद झाला असता. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहे ते सागर. स्पार्टन 18 संघाकडून 4 चेंडू टाकले लेकिन मात्र एक धावा दिल्या. पाचवा चेंडूवर प्रहार केलेला दिसतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी होताना दिसत आहे आपल्याला. झेल मात्र सुटलेला आहे हर्षल यांचा आणि इथं 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत त्या हर्षल यांनी. गुड मिडविन द विकेट. दोन धावसंख्येत वर 4 बॉल झाले ना. शेवटचा चेंडू इथे मात्र पंचांनी आत खोललेले आहेत. वाईटचा इशारा. धावसंख्येत 1 वर. धावसंख्या जाऊन पोचते ती 29. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातला सागर यांचा. परत एकदा सामना करतील ते हर्षल. शेवटचा चेंडू फुलटोच होता. हर्षल यांनी मात्र लॉंग ऑफला टाकून चेंडू. इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना डीजे यांच्या मार्फतून मात्र इथं चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्येत वर. धावसंख्या जाऊन पोचली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावर. शेवटचं षटक पहिल्या सामन्यातून. चला विनय राजू देशमुख यांनी मंचावर व्यासपीठ स्थानापित होऊन गए. व्यासपीठावर येऊन बसावे. विनय राजू देशमुख. सुनील. शेवटचं 4थं षटक घेऊन येत आहेत ते स्पार्टन 18 संघाकडून सुनील. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक आणि अखेरचं षटक आणि सामना करतील ते
परत एकदा विकास. 33. रामचंद पहिल्या चेंडू विकासांनी टोलावून दिलेला चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 39 आहे आकड्यावर. एक शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतात ते सुनील. स्ट्राईकला येते विकास. इथे मात्र दुसरा चेंडू कुठेतरी. इथे रनची संधी होती आणि इथं धावबाद होते का फलंदाज आणि इथं हर्षल यांच्या स्वरूपात रनआउट झालेला फलंदाज आपल्याला बघायला भेटतोय मैदानामध्ये. 3 गडी बाद हर्षल. हर्षल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते दौली अकॅडमी यांच्या संघाकडून साहिल. सुनील यांचा तिसरा चेंडू. सामना करते परत एकदा विकास. विकास यांच्या बॅटमधून मिडिल चेंडू चेंडू. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत वर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. चौथ्या षटकातले 3 चेंडू समाप्ती झालेले आहेत. 3 गडी बाद 41. चौथा चेंडू. इथे मात्र पुलटच होता आणि तशाच प्रकारे पुलटच पाटला आहे पण इथे मात्र चेंडू जाते सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. धावेने धावसंख्येत वर 6 ने पुणे टाकला. पाचवा चेंडू चौथ्या षटकातला. चौथा चेंडू. इथे मात्र सुंदर असा झेल पकडला आहे तो विकास यांचा. शेवटचा 47 वर 4 गडी बाद. चेर 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 पोचवा तिथं कमिटीने 3 चेअर द्या अंपायर साठी. आता स्ट्राईकला आलेले आहेत ते विकास यांची जागा भरून काढण्यासाठी दत्ता पावले. शेवटचा चेंडू या षटकातला. सामना करते ते दत्ता पावले. इथे मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र धाव घ्यायचं आणि इथे फलंदाज बाद. दत्ता इज बॅक. स्कोर झालेला आहे तो 47 48 टू विन. 24 चेंडू 48 धावाची आवश्यकता आहे ती स्पार्टन 18 या संघाला. वटकर कुठं असतील त्यांनी इकडे यायचंय. विकास मोकाशे आहे. विकास मोकाशे आहेत. प्रवीण बॉलवर लक्ष द्यायचं आहे. म्हाताऱ्या माणसांना बॉल लागल. दक्षता घ्यायची आहे जरा. नाही मला येत नाही.
चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅट्समन चला पटापट, वेळ कमी आहे. परत सेमीफायनल फायनल
चला दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला सामना करते परत एकदा दादा यांनी टोलून द्यायचे इथे मात्र कोणतेही परत एकदा न चूक करता सुंदर असा झेल पकडला येतो दादा यांचा दुसरा आद्रा बसत आहे तो स्पार्टन 1818 या संघाला दादाच्या स्वरूपात 2 गडी बाद 13. अजूनही स्पार्टन 1818 या संघाला जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. दादा यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते सूरज. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. हो इथं असा सुंदर असा हो पंच आम्हाला निर्णय कळवतील. सुंदर असा मारलेला आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू. पंच अजून निर्णय पेंडिंग आहे. पंच आम्हाला निर्णय कळवतील. नवीन बॅट्समन आलेले आहेत ते मैदानात सूरज यांच्या बॅटीतून कव्हर पॉइंटला मारलेला आहे. प्रेक्षक विनंती करा कृपया सहकार्य करा. पंच निर्णय करा. चौकार सुंदर असा चौकार मारलेला कव्हर पॉइंटला अक्षय यांच्या बॅटीतून आलेला आहे चौकार. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि स्कोर वर धावा झाले ते 17. 2 गडी बाद 17. परत एकदा दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते विकास. सामना करतील ते अक्षय सूरज. युवराज आहे ना चौकार त्यानेच मारला ना मगाशी. अक्षयने मारला ना तुझं नाव घेतलं अक्षय. युवराजने मारला का? युवराजने मारला. एक डॉट खाल्ला युवराजने. एक चौकार मारला. 2 डॉट ना 2 डॉट निघाले ना. 2 डॉट गेले चौके गेले 2 डॉट गेले. हॅलो उधर लड़का है देख सलून के इधर. शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर असा युवराजांच्या बॅटीतून आलेला आहे मात्र इथं मात्र क्षेत्रशी कुठलीही न चूक करता सुंदर असा झेल पकडलाय. 3 गडी बाद 17 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर वर धावा लागले तर 17. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याची गरज आहे ते स्पार्टन 1818 या संघासाठी. 31. 12 चेंडू आणि 31. बघूयात कोण बाजी मारतोय. दळवे अकॅडमी की स्पार्टन 1818. दलवी अकॅडमी करून तिसरं षटक घेऊन येत आहे ते दत्ता. सामना करतील ते अक्षय. अक्षयने मिड विकेटला मारलेला चेंडू. इथं 2 धावाची ये आणि अशाच सुरीने 2 धावा सुखरूप अशा पूर्ण केलेल्या आहेत त्या अक्षय यांनी. 2 धावसंख्येत 2 निवर. धावसंख्या संपस्थिती 19. 3 गडी बाद 19. तिसरं षटक चालू आहे ते मैदानात. दत्ता बॉलिंग मार्फत आहेत ते दत्ता आणि स्ट्राईकला आहेत ते अक्षय. परत एकदा दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातला घेऊन येत ते दत्ता.
इथे मात्र पंच कुठेतरी हात खोलताना दिसत आहेत. वाईट चेंडू. एक धावसंख्येने धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. 3 गडी बाद 20. इथं पंचांनी मात्र रनआउटच्या स्वरूपात अक्षय बाद होत आहेत. चौथा आदरा बसतोय तो. स्पार्टन 1818 या संघाला अक्षयची जागा भरण्यासाठी येतात ते सागर. नॉन स्ट्राईकला आहेत ते सागर. स्ट्राईकला आहेत ते योगेश. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर धावा आहेत त्या 20. 4 गडी बाद 20. इथे मात्र यानंतर होणारा सामना रॉयल स्ट्रायकर शिवनेरी स्पोर्ट क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, लेग बायच्या स्वरूपात आलेले धावपंच आम्हाला कळवतात. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रॉयल स्ट्रायकर आणि शिवनेरी स्पोर्ट्स. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही तिसऱ्या षटकातले. रॉयल स्ट्रायकर आणि शिवनेरी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी का बॉस इथे यायचा आहे नाणेफेकीसाठी. परत एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडी चुकी करताना दिसत आहे. झेल मात्र इथं सुटलेला आहे सागर यांचा. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोचते ती 1 धावसंख्येत धाव भरवते ते 22. अजूनही 7 चेंडू आणि जिंकण्याची गरज आहे ते राकेश 26 धावाची. डी च्या स्वरूपात अजूनही धाव 1 धावसंख्येत भर धावसंख्या पोचली ती 23. 4 गडी बाद 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक आहे. शेवटच्या शतकात 6 चेंडू आणि 25 धावाची गरज आहे ते दळवी अकॅडमीचे सरांच्या हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम होत आहे. सचिन शिंदे जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावे. सचिन शिंदे रॉयल स्ट्रायकरने नाणेफेक जिंकलेली आहे, तर त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. जयेश बॉलिंग मार्फत इथं पहिलाच चेंडू जयेश यांच्या. सागरांना मात्र इथं सुंदर आता झेल पकडला येतो. सागरांना धक्का बसला येतो स्पार्टन 1818 या संघाला. पहिलाच चेंडू पहिला आदरा. अजूनही 5 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे ते स्पार्टन 1818 या संघाला. रॉयल स्ट्रायकर्स यांनी नाणेफेकी जिंकून निर्णय कळवावा. रॉयल स्ट्रायकर्स शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतात ते जयेश. सामना करतील ते चंद्रा. स्ट्राईकला आहेत ते चंद्रा. इथे मात्र कुठेतरी एकच धाव सिंगल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये बिग के पाहिजेत.
मोठे मोठे षटकार पाहिजेत. चारही चेंडूवर मोठे मोठे षटकार पाहिजेत. सीमारेषेच्या पार पाहिजे चेंडू. चारही चेंडूवर स्ट्राईकला येते योगेश. इथे मात्र सामना कुठेतरी दळवी अकॅडमी या संघाच्या खिशामध्ये गेलेला दिसतोय. अजूनही 3 चेंडू मध्ये 23 धावाची आवश्यकता. चौथा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पूर्णपणे हा सामना दळवी अकॅडमी या संघाने जिंकलेला आहे. इथे मात्र पंच कुठेतरी आत खोलताना दिसतात. वाईट चेंडू. 1 धावसंख्येने धावसंख्येत वर. धावसंख्या जाऊन पोचली ती 24 या आकड्यावर. 25. अजूनही 1 चेंडू. एकने धावसंख्येत वर. रॉयल स्टार्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजीसाठी निमंत्रित केले ते शिवनेरी स्पोर्ट क्लब. दोघा संघांना विनंती आहे, हा सामना त्वरित संपल्यावर आपण नेक्स्ट सामना लवकरात लवकर चालू करावा. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. शेवट बॉल. आणि इथं पंच मात्र परत एकदा हात खोलताना वाईटचा इशारा. 26 रन 5 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चौकातला वाईट +1. 27 धावा. 28 धावा. शेवटचा चेंडू निर्धाव. अशाच तऱ्हेने हा सामना दळवी अकॅडमी या संघाने पूर्णपणे जिंकलेला आहे. आणि हार्ड लक टीम स्पार्टन 18 आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम दळवी अकॅडमी नेक्स्ट मॅचसाठी कॉंग्रॅच्युलेशन. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. शिवनेरी स्पोर्ट क्लब. शिवनेरी स्पोर्ट ह्याच्यात कोण विन आहे? दळवी ना. ह्याच्यातच खेळणार आहे मी.